कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभावात करोति यज्ञात सकलं परस्मै नारायणेति समर्पयेतत्. अर्थात शरीराने, वाचेने, मनाने, इंद्रियाने, बुद्धीने किंवा चित्त व अहंकार यांनी मिळून तसेच स्वभावाने नित्य संस्कारांनी जडलेल्या सवयीनुसार जे जे कर्म मनुष्य करतो ते सर्व कर्म त्या परात्पर नारायणाला समर्पण करावे. त्यावेळी म्हणावे, इति नारायणाय समर्पयामी. भजन प्रताप सत्ता लक्षणे स्वधर्म कर्मा ऐसे दंडने. वर्णाश्रमांचा ठाव पुसणे होळी करणे कर्माची. एवं भागवत धर्मे जे सेवक स्वधर्म कर्म त्यांचे रंक. ते राहू न शके त्यांसन्मुख मा केवी पादक हो शकेल. कैसे कैसे भागवत धर्म केवी भगवंती अर्पे कर्म. हे अतिगुह्य उत्तमोत्तम निज भजन वर्म ऐकराया. हेतुक अथवा अहेतुक, वैदिक लौकिक स्वाभाविक, भगवंती अर्पे सकळिक, या नावदेक भागवत धर्म. उदकी तरंग अति चपळ, जिकडे जाय तिकडे जळ. तैसे भक्तांचे कर्म सकळ अर्पे तत्काल भगवंती. ये श्लोकींचे व्याख्यान. पहिले मानसिक अर्पण, पाठी इंद्रिये बुद्धी अभिमान, कायिक जाण श्लोकान्वये. भागवत धर्माची निज स्थिती, मन बुद्धी चित्त अहंकृती, आदी करुनी इंद्रिय वृत्ती भगवंती अर्पिती ते ऐक. बाधू न शके स्वधर्म कर्म, ऐक राया त्यांचे वर्म. मनी प्रकटला पुरुषोत्तम, अतिनिस्सीम निजबोधे. म्हणून संकल्प विकल्प, अवघे जाहले भगवत रूप. या लागी भक्त नित्य निष्पाप, सत्य संकल्प हरिदास. जेवी बुद्धिबळांचा खेळ, राजा प्रधान गजदळ. अवघे काष्टची केवळ, तेवी संकल्प सकळ भगवत रूप. जो जो संकल्प कामी कामू, तो होय आत्मा रामू. तेथ भजनाचा संभ्रमू, अतिनिसीम स्वये वाढे. जागृती सुषुप्ती स्वप्न, तीही अवस्था होय भजन. तेथ अखंड अनुसंधान, निजबोधे पूर्ण ठसावे अंगी. अर्थात भजनाच्या प्रतापाने स्वधर्म व स्वकर्म यांना शासन करावे. अर्थात वर्ण व आश्रम यांच्याप्रमाणे लोकाचाराला धर्मून जी धर्मकर्मे समाजाने व शास्त्राने माणसांना लावून दिलेली असतात ती बंधनकारक राहत नाहीत. म्हणजेच भक्ताला वर्णाश्रम धर्म लागू नाही व त्याचे कर्मही जळून जाते. असे जे भक्त करतात त्यांच्या दृष्टीने शास्त्रविहित स्वधर्म व स्वकर्म हे बिकारी ठरतात. ते त्यांच्या समोर उभेही राहू शकत नाहीत. मग पाप पुण्याची गोष्ट दूरच. हे राजा, भागवत धर्म म्हणून ज्यांना म्हटले जाते ती कर्मे कोणकोणती, त्या भक्तीचे रहस्य काय, ते आता तू ऐक. सहेतुक किंवा निर्हेतुक केलेले किंवा घडणारे वैदिक, लौकिक किंवा स्वाभाविक असे सकाम आणि निष्काम दोन्ही प्रकारचे कर्म परमेश्वराला अर्पण करणे हाच भागवत धर्म होय. पाण्यावरील अतिचपल असा तरंग वेगळेपणाने उठला तरी तो पाण्याचाच भाग असतो. त्याप्रमाणे भक्ताने कोणतेही कर्म केले तरी ते भगवंतालाच अर्पण होऊन भगवत स्वरूपच ठरते. श्लोकाचा अर्थ पाहिला तर असे कळते की प्रथम मनाचे संकल्पच अर्पण करावे हे मुख्य, नंतर इंद्रिये, बुद्धी, अहंकार यांची कर्मे अर्पण करावीत व शेवटी शरीराने केलेली कर्मे भगवंताला अर्पण करावीत. हे राजा, भागवत धर्माची निजस्थिती म्हणजे खरी अशी खूण आहे की भगवत हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि इंद्रिय यांच्या प्रवृत्ती, निवृत्ती भगवंताला अर्पण करतात. पुन्हा सांगतो की भक्तांना श्रेष्ठ आत्मबोध झालेला असतो, त्यामुळे त्यांच्या चित्तात पुरुषोत्तम प्रकट असतो. म्हणूनच त्यांना स्वधर्म कर्म बांधू शकत नाही. बुद्धिबळात राजा, प्रधान, हत्ती, व्याधी अशी वेगळी नावे असलेली लाकडी पात्रे असतात. त्यात लाकूड हे जसे सर्वत्र सामान्यत्वाने असते तसेच भक्ताचे विचार, संकल्प हे सर्व वेगवेगळे असले तरी ते भगवत रूपच असतात. कारण त्याची जाणीवच भगवत रूप असते व तो नित्य निष्पाप व सत्य संकल्प असतो. त्या भक्ताच्या ठाई जी जी वृत्ती उदयास येते
ती आत्माराम रूपच असते. त्यामुळे भक्तीची भावना निरंतर वाढतीच असते. तो जागृत असो, स्वप्नात असो अथवा खाड झोपेत असो, त्याची आत्मबोधाची स्थिती अखंड असते. मी आत्माच आहे अशी भूमिकाच कायम असते. मना होता समाधान, समाधाने अधिक भजन, पूर्ण बाणले अनुसंधान, ध्येय ध्याता ध्यान समरसे भजे, तुर्या साक्षी उन्मनी, याही लाविल्या भगवत भजनी, जवरी अवस्था आपणी, आपा आपणा मुकल्या नाही, ऐसा भावने विण उपजे भावो, तो तत्काळ होय देवो, मग अर्पणाचा नवलावो, न अर्पिता पहा हो स्वये होय. स्वरूपे मिथ्या केले स्वप्न, जागृती सोलून काढिले ज्ञान, निवडून सुषुप्ती सुख समाधान, तिही ते पूर्ण एकत्र केले, तये स्वरूपी सगळे मन, स्वयेची करी निजात्म अर्पण, तेथीच सुख समाधान, भक्त सज्ञान जाणती स्वये, यापरी मानसिक जाण, सहज स्वरूपी हो अर्पण, आता इंद्रियांचे समर्पण, होय ते लक्षण ऐकराया, दीपू लाविजे गृहाभितरी, तोची प्रकाशे गवाक्षद्वारी, तेवी मनी प्रकटला श्रीहरी, तोची इंद्रियांतरी भजनानंदू, तेची इंद्रिय व्यापार, सांगिजती सविस्तर, स्वाभाविक इंद्रिय व्यवहार, भजन तत्पर परब्रह्मी, चवदृष्टी देखे दृश्याते, तव देवोची दिसे तेथे, यापरी दृश्य दर्शनाते, अर्पे भजन सत्य दृष्टीचा विषयो, दृश्य द्रष्टा आणि दृष्टी देखता तिन्ही एकवटी, सहजे ब्रह्मार्पण ते दृष्टी, भक्त जग जेठे या परी अर्पी, दृश्य प्रकाशी दृश्यपणे, तेची दृष्टी माझी होय देखणे, ऐसेनी अभिन्नपणे दर्शन अर्पणे भजती भक्त, हे एकपणी तीनही भाग, तिन्ही माझी एकच अंग, ऐसेचे देखणे चांग, त्याची अर्पणे सांग सहजे अर्पी, नाना पदार्थ प्रांजळे, नीट नवे देखती डोळे, परी अर्पणाचे सोहळे, निजात्म मेळे अर्पिती स्वये, या परी दृष्टीचे दर्शन, भक्त करीते ब्रह्मार्पण, आता श्रवणाचे अर्पण, अर्पिते लक्षण ऐकराया. अर्थात मनाला प्रथम समाधान प्राप्त होते. समाधानामुळे भगवंताच्या भक्तीची भावना उत्कट होते आणि मी देवाचे ध्यान करणारा वेगळा, ध्यान करण्याची क्रिया गती वेगळी आणि ध्यानाचा विषय जो देव तो वेगळा, अशी त्रिविधपणे जाणीव खंडित न होता एकच एक भगवंतच विलसत असतो. त्या भक्ताच्या बाबतीत तुर्यावस्था, उन्मनी अवस्था किंवा साक्षी अवस्था यातही त्याचे भगवंताशी असलेले ऐक्यानुसंधान कायम असते. पुढे अशा चिरकालीन भक्तीने कोणतीच अवस्था नाही असे त्याचे अस्तित्व राहते व त्याचे ते अस्तित्व अखंड एकरस आनंदमय भगत स्वरूपच होते. मग अर्पण न करताच त्याचे सारे जीवन भगवंतमय होते. स्वरूप ज्ञानाने त्याने जागृती, स्वप्न इत्यादी अवस्थांमधील विविधतेचे ज्ञान एकाच आत्मज्ञानात विलीन केलेले असते. अर्थात सर्व अवस्थातील द्वैतात्मक ज्ञान निजबोधात पर्यावसन पावते. त्याचे सगळे मन सर्व वृत्तीसहित आत्म्याला समर्पित होते. त्या स्थितीतील सुख केवळ ज्ञानी भक्तच जाणतात. मनाचे समर्पण सहज स्वरूपात कसे होते ते ह्याप्रमाणे सांगितले. आता हे राजा, इंद्रियांचे समर्पण भगत स्वरूपी कसे करतात ते सांगतो. घरात दिवा लावला म्हणजे त्याचा उजेड घरातील सर्व वस्तूंवर पडतो. तसाच खिडक्यांमधून तो उजेड बाहेरही पसरतो. त्याचप्रमाणे मनात प्रकट झालेला श्रीहरी इंद्रियांद्वारा भजनातील आनंदाच्या रूपाने प्रकट होतो. आता इंद्रियांचे स्वाभाविक व्यवहार भजनाला तत्पर असणाऱ्या माणसाच्या बाबतीत परब्रह्म रूपच कसे होतात ते सविस्तर सांगतो. डोळ्यांनी एखादा पदार्थ समोर पाहिला तर भक्ताला तेथे भगवंताचाच साक्षात्कार होतो. असे घडले म्हणजे दृश्य वस्तू व दर्शनाची क्रिया व दर्शन घेणारा भक्त या तिन्ही गोष्टी देवस्वरूप होतात. अशा प्रकारे दृश्य विषय देव होतो. दृश्य, द्रष्टा व दृष्टी यांच्या एकत्वाने प्रत्यय घेणे म्हणजेच भक्ताने
आपली दृष्टी भगवंताला अर्पण करणे होते. जे दृश्य समोर दिसणारे असते ते प्रकाश रूपाने दाखवणारा देवच असतो. दृष्टीमध्ये बघण्याची शक्तीही देवच देतो आणि भक्ताची स्वतःबद्दलची प्रतिमाही आधी केलेल्या मनाच्या अर्पणामुळे भगवत स्वरूप झालेली असते. द्रष्टा आधी 3 घटकातील तिन्ही भाग एकच घटक आहे असा प्रत्यय येणे म्हणजेच संपूर्ण समर्पण होय. म्हणून असे भक्त डोळ्यांनी क्षणोक्षणी कितीही नवे पदार्थ पाहत असले तरी ते आत्मरूपच जाणतात व जणू काही तो विषय भगवंताला अर्पण करण्याचा सोहळा उपभोगतात. अशा प्रकारे दृष्टीचे दर्शन भक्तांकडून ब्रह्मार्पण होते. आता श्रवणाचे म्हणजे ऐकण्याचे अर्पण कसे घडते ते ऐक. जो बोला ते बोलविता, तोची श्रवणी झाला श्रोता, तोची अर्थाव बोधू जाणता, तेथे ब्रह्मार्पणता सहजेची. शब्दू शब्दत्वे जव उठी, तव शब्दविता प्रगटे पाठीपोटी, तेणे अकृत्रिम भजन उठी, ब्रह्मार्पण मिठी श्रवणी पडे. शब्द बोलासवे अर्थ वाढी, तव शब्दविता घे शब्दार्थ गोडी, तेणे हरिभजनी आवडी, स्वये उठी काढी श्रवणार्पणेसी. शब्द जव कानी पडे, तव शब्दार्थ भजन वाढे, बोलवित्याच्या अंगाखडे अर्पण उघडे करिताची. बोलासी जो बोलविता, त्यासी दृढ केली एकात्मता, ते भजन चढे श्रवणाच्या हाता, ब्रह्मार्पणता निज योगे. सद्गुरु वचन पडता कानी, मनाचे मनपण विरे मनी, तेची श्रवण ब्रह्मार्पणी, भगवत भजनी सार्थकता. श्रवणेची या परी श्रवण, करिता उठले ब्रह्मार्पण, हेतुरहित भगवत भजन, स्वभावे जाण स्वये होत. भजने तुष्टला जगन्निवास, होये वासाचा निजवास, मग घ्राणद्वारा परेश, भोगी सुवास ब्रह्मार्पणेसी. जो सुमना सुमनपण जोडी, तो घ्राणाचेही घ्राण होय आवडी, मग नाना सुवास परवडी, ब्रह्मार्पण ओढी निजभोग अर्पी. वासाचा अवकाश होय आपण, घ्राणी ग्राहकपणे जाण, तो भोगची स्वय संपूर्ण, कृष्णार्पण सहज होतू. रसना रस सेवू जाये, तव रस स्वादू देवची होये, मग रसने माझी येऊनी राहे, ब्रह्मार्पणे पाहे रस भोग वृत्ती. जे जे रसना सेवी गोडी, ते ते हरिरूपे धडफुडी, स्वादा येऊनी रोकडी, ब्रह्मार्पण परवडी निजभोग अर्पी. रस वासना रस स्वादू, त्रिवद भेदे निज अभेदू, रस सेवनी परमानंदू, स्वानंद कंदू ओसंडे. अर्थात जो शब्दांना बोलविणारा म्हणजेच वाचेच्या इंद्रियात राहून शब्दांचा उच्चार घडवून आणणारा आत्मा आहे, तोच कानांमध्ये राहून श्रोता होतो आणि शब्द ऐकल्यावर त्याचा अर्थ जाणणारा घटकही तोच होतो. त्यामुळे सहजच शब्द या विषयाचे अर्पण ब्रह्मामध्ये होते. येथे नीट निरीक्षण केल्यास असे दिसेल की शब्द उत्पन्न झाला रे झाला की लगेच हा शब्द प्रकट करणारा कोण आहे याचे भान येते. अर्थात बोलविता धनी परब्रह्मरूप परमेश्वरच आहे हा बुद्धीचा निश्चय होतो. म्हणजेच श्रवण ब्रह्मार्पण होते. शब्द उच्चारताच त्याच्या मागोमाग अर्थ लक्षात येतो. त्या शब्दार्थाची गोडी जाणणारा हाच शब्द उत्पन्न करणारा मुळात असतो. त्यामुळे हरिभजनात आवड वाढत जाते. नारायण हे नाव कानी पडतात त्याचा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण याचे भान उत्पन्न होते. म्हणजेच शब्दामुळे ईश्वर अर्पणता शब्दाची, त्याच्या अर्थाची आणि मनाची होत जाते. शब्दाचा जो प्रवर्तक त्याच्याशी आपले ऐक्य दृढ होते आणि श्रवणाची ब्रह्मार्पणता स्वभावताच सिद्ध होते. समजा सद्गुरू आपल्याला काही तत्व सांगत आहेत, ते आपण कानांनी व मनाने ऐकले तर मनातील इतर विचार नष्ट होतात आणि फक्त त्या तत्वाशी मन एकरूप होते. म्हणजेच जर खरोखर श्रवण घडले आणि ऐकलेल्या तत्व विचारांशी म्हणजेच ब्रह्माशी मन भिडले तर भगवत भजनाची सार्थकताच प्राप्त होते. त्याप्रमाणे श्रवणाचे उद्भवणे, घडणे ह्यातच सहजतेने ब्रह्मार्पणता घडते. हेतुरहित निष्काम भगवत भजन असेच घडते. अशा प्रकारे भजनाने संतुष्ट झालेला जगन्निवास
हा सुवासाचाही आधार होतो. तोच नाकाच्या द्वारा सुवासाचा अनुभव घेतो. त्याच्यामुळेच फुलाला फुलपण येतो. फुलाच्या वासाची आवड हे त्याचेच स्वरूप आहे आणि घ्राणेंद्रियाच्या ठिकाणी सुवासाचा भोग तोच घेतो. येथे फूल, सुगंध आणि सुगंध घेणारा तिन्ही ब्रह्मस्वरूपच होतात. परमात्माच सुवासाचा वाहक वायू, तोच फूल, नाकही तोच आणि सुवासाचा अनुभव आणि अनुभविता तोच. रसना रसाचे सेवन करू लागली तर ती चव, तो स्वाद हाही देवच असतो आणि रसनेत तोच येऊन राहतो. म्हणजेच रसाचा भोग घेण्याची क्रिया आणि वृत्ती ही ब्रह्मार्पणच असते. रसना ज्या ज्या पदार्थांची गोडी घेते तो तो रस, ती ती गोडी हरिरूपच असते. त्यामुळेच जिभेने चव चाखणे हे हरिरूपाचेच प्रकटन होय. चव, जीभ आणि चव घेणे हे भेद मुळात आत्मरूपच असतात. त्यामुळे रससेवनामध्ये आनंद असतो.